हॅलो माय डिअर व्ह्युअर. नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन नागपूर यांच्याकडून हेल्थ डिपार्टमेंट कडून 21/9/2024 ला आलेली एक ऍडव्हर्टाइजमेंट तुमच्या समोर दाखवत आहे. हेल्थ डिपार्टमेंट कडून आलेली ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे, ज्यामध्ये त्यांनी हा गुगल फॉर्म दिलेला आहे आणि त्या गुगल फॉर्मचा हा स्कॅनर दिलेला आहे, ज्यामधून आपल्याला काय करायचं आहे तर आपले जे नेसेसरी डॉक्युमेंट आहे हे सगळे या फॉर्म मध्ये सबमिट करायची. तर हे जे काम असणार आहे, नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन नागपूर यांच्याकडून हे ऍप्लिकेशन इन्व्हाइट केलं जात आहे, ज्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची ही पोस्ट भरण्यात येणार आहेत. टू वर्क इन मेट्रोपॉलिटन सर्व्हिलन्स युनिट ऑफ नागपूर. मेट्रोपॉलिटन सर्व्हिलन्स युनिट नागपूर यांच्याकडून हे इन्व्हिटेशन येत आहे, ऍडव्हर्टाइजमेंट येत आहे. एलिजिबल कॅन्डिडेट शॅल अप्लाय ऑनलाईन या गुगल फॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. यामध्ये जी पोस्ट आहेत त्या पोस्ट विषयी सांगत आहे. त्याच्या आधी लास्ट डेट जी आहे, तुम्हाला सगळे डॉक्युमेंट तुमचे 4/10/2024 च्या आधी तिथे फिजिकली सबमिट करायचे. लास्ट डेट फॉर ऍप्लिकेशन जी असणार आहे आणि फिजिकल डॉक्युमेंट सबमिशन जी असणार आहे ते 4/9/2024 असणार आहे. तुम्हाला जे पाठवायचे आहे डॉक्युमेंट ते या ऍड्रेसवर द्यायचे आहे. हेल्थ डिपार्टमेंट, 5th फ्लोअर, नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन, सिव्हिल लाईन, नागपूर 440001 या ऍड्रेसवर तुम्हाला सबमिट करायची. त्यांनी ही ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे. या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला हे नोटिफिकेशन मिळून जाईल, ते व्यवस्थित तुम्ही नंतर वाचून घ्या. आता यामध्ये पोस्ट कोणत्या कोणत्या आहे, हेल्थ डिपार्टमेंट कडून किंवा आरोग्य विभागाकडून यांनी कोणकोणत्या पोस्ट ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये दिलेल्या आहेत त्या सांगत आहे तुम्हाला. सिनियर पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट असणार आहे. एक पोस्ट आहे, त्याचं एज 60 पेक्षा जास्त नकोय. इसेन्शियल क्वालिफिकेशन त्यांनी इथे दिलेलं आहे. MBBS रेकॉग्नाइज बाय मेडिकल काउन्सिल, MCI कडून रेकॉग्नाइज झालेलं MBBS असायला पाहिजे विथ MD पाहिजे. त्यानंतर MBBS रेकॉग्नाइज बाय MCI विथ EIS ट्रेनिंग कोर्स सर्टिफिकेट, BSc इन लाईफ सायन्स, नर्सिंग, बायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, डेव्हलपमेंटल बायोलॉजी, फिजिओलॉजी, BDS, BPT विथ, तर हे सगळं एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाहिजे. इसेन्शियल क्वालिफिकेशन मध्ये आयदर 1 or 2 or 3 यापैकी कोणतंही एक क्वालिफिकेशन असेल तरीही चालणार आहे. त्यानंतर यांना जे पे स्केल असणार आहे, ते पे स्केल काय आहे, हे खूप जबरदस्त पे स्केल आहे फ्रेंड्स. 1,75,000 MBBS विथ MD DNB साठी 1,75,000, 1,50,000 MBBS साठी आणि BSc इन लाईफ सायन्स जर असेल तर 1,25,000 रुपये पे स्केल मॅक्झिमम पर मंथ इथे दिलं जाणार आहे. त्यानंतर हे खूप जबरदस्त पे स्केल आहे. तुम्ही जर हे एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमच्या जवळ असेल तर तुम्ही या पोस्टला अप्लाय करा. त्यानंतर याच ठिकाणी त्यांनी बाकीच्या एज्युकेशनल क्रायटेरिया दिल्या आहेत, त्या सुद्धा इथे तुम्ही नंतर पाहून घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट जी आहे ती पोस्ट आहे पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट बेस्ड ऑन IDSP एपिडेमियोलॉजिस्ट TORS. तर यामध्ये सुद्धा एक पोस्ट आहे, नॉट एक्सिडेड 50 इयर. इसेन्शियल क्वालिफिकेशन त्यांनी इथे दिलेलं आहे आणि त्याचं पे स्केल इथे दिलेलं आहे 1,25,000. तसंच MBBS जर सपोज असेल तर 1,10,000 आणि जर सपोज BSc इन लाईफ सायन्स असेल, नर्सिंग, बायोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी, डेव्हलपमेंटल बायोलॉजी अँड फिजिओलॉजी यापैकी काही जर एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल तर 90,000 पर मंथ या ठिकाणी पेमेंट आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे असिस्टंट पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट. तर याचं सुद्धा एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे. याचं एज लिमिट 40 इयर पेक्षा जास्त नकोय आणि 75,000 पर मंथ यांचं पेमेंट असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे मायक्रोबायोलॉजिस्ट बेस्ड ऑन MP अभिम्स AMR कंटेनमेंट नॉट एक्सीड 50 इयर पेक्षा जास्त नकोय.
त्यांनी इथं त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेलं आहे. त्यांना पे स्केल जे असणार आहे 1,25,000 असणार आहे. आणि जर सपोज मास्टर of Science, MSc in Medical Microbiology, Biotechnology, Biomedical Science with Doctor of Philosophy, PhD जर असेल in मेडिकल मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी मध्ये जर असेल तर 1 लाख पर्यंत यांना पेमेंट भेटणार आहे. फॉर नॉन मेडिकल पर्सन्सला एवढं पेमेंट ते अफोर्ड करू शकतात. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट जी आहे ती एंटेमॉलॉजिस्टची पोस्ट आहे फ्रेंड. एंटेमॉलॉजिस्टची जे इन्सेक्टचा स्टडी करतात त्यांची ही पोस्ट आहे. बेस्ड ऑन NOHP PCZS. तर यामध्ये एक पोस्ट आहे नॉट एक्सिडेड 50,000 इसेन्शियल क्वालिफिकेशन MSc इन एंटेमॉलॉजी और झुलॉजी प्रेफरेबली डॉक्टरेट जर असेल PhD असेल मेडिकल एंटेमॉलॉजी मध्ये तर त्यांना प्रेफरन्स मिळणार आहे. 75,000 पर मंथ यांचं पे स्केल असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे वेटरनरी ऑफिसर. तर या ठिकाणी वेटरनरी ऑफिसर साठी इसेन्शियल क्वालिफिकेशन दिलेलं आहे. पोस्ट ग्रॅज्युएट वेटरनरी डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन वेटरनरी पब्लिक हेल्थ और वेटरनरी एपिडेमियोलॉजिस्ट या असलं त्यामध्ये एज्युकेशन पाहिजे आहे. आणि त्यांना पे स्केल मिळणार आहे 75,000 पर मंथ. त्यानंतर बाकीचे एज्युकेशनल क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे. फूड सेफ्टी एक्सपर्ट साठी पोस्ट आहे. 40 इयर्स एज लिमिट एक पोस्ट आहे. बॅचलर सायन्स डिग्री विथ न्यूट्रिशन मायक्रोबायोलॉजी ॲज वन ऑफ द सब्जेक्ट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. आणि त्याचबरोबर मास्टर डिग्री असेल तरीही चालणार आहे. आणि यांना जे पे स्केल आहे ते 50,000 पर मंथ असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे ऍडमिन ऑफिसरची. तर यांना 75,000 पर मंथ असं पे स्केल आहे. नेक्स्ट टेक्निकल ऑफिसर. टेक्निकल ऑफिसर मध्ये एक पोस्ट आहे ज्यामध्ये इसेन्शियल क्वालिफिकेशन MBA फायनान्स मध्ये MCOM. तर हे कम्प्युटरवर जे कामं असणार आहे त्यांच्यासाठीची ही पोस्ट आहे. त्यासाठी MBA किंवा MCOM असं टेक्निकल ऑफिसर फायनान्स मध्ये असणार त्या ठिकाणी पोस्ट आहे. आणि त्यांना पेमेंट 75,000 आहे. कॉन्ट्रॅक्च्युअल बेसच्या पोस्ट आहे फ्रेंड, बट त्यांना पे स्केल जे आहे खूप जबरदस्त आहे. तर तुम्ही इथे अप्लाय करायला हरकत नाही. त्यानंतर रिसर्च असिस्टंटची पोस्ट आहे. एक इसेन्शियल क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट विथ मास्टर डिग्री इन पब्लिक हेल्थ MPH मध्ये ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. लाईफ सायन्स और एपिडेमियोलॉजी और MBA इन एनी हेल्थ डिसिप्लिन 60,000 पर मंथ या ठिकाणी पेमेंट असणार आहे. टेक्निकल असिस्टंट नेक्स्ट आहे. तर ही जी पोस्ट आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. टेक्निकल पोस्ट यामध्ये 35 पेक्षा जास्त एज नको. इसेन्शियल क्वालिफिकेशन जे असणार आहे ते BSc MLT फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. एक्सपिरियन्स जे असणार आहे ते 2 वर्षापेक्षा जास्त पाहिजे. इन क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी लॅबोरेटरी. मस्ट बी प्रोफिशियंट इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन जसं की MS वर्ड एक्सेल पॉवरपॉइंट यामध्ये प्रोफिशियन्सी पाहिजे त्यांची. आणि डिझायरेबल वर्क एक्सपिरियन्स इन बॅक्टेरियोलॉजी लॅबोरेटरी. बॅक्टेरियोलॉजी लॅबोरेटरी मध्ये काम करण्याचा इथे त्यांना एक्सपिरियन्स पाहिजे. तर हे DMLT शी रिलेटेड ही पोस्ट आहे. आणि त्याला जे पे स्केल असणार आहे ते 30,000 पर मंथ असणार आहे. तर इथे तुम्ही अप्लाय करायला हरकत नाही. जर तुमचं BSc DMLT असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता, किंवा BSc MLT असेल विथ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी तरी तुम्ही अप्लाय करू शकता. मल्टीपर्पज असिस्टंट. तर इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएट डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड. कोणत्याही डिसिप्लिन मध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तरीही तुम्ही याला अप्लाय करू शकताय. 25,000 पर मंथ याचं पे स्केल असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रेनिंग मॅनेजर. टेक्निकल ऑफिसरची नेक्स्ट पोस्ट आहे ज्यामध्ये 75,000 पर मंथ असं पे स्केल असणार आहे. डाटा अनालिस्ट असणार आहे ही पोस्ट आहे. ज्यांना कॉम्प्युटर ऍप्लिकेशनचं चांगलं नॉलेज आहे, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन असेल तर त्यांना इथे हायर केलं जाईल. आणि याचं पे स्केल आहे 60,000 पर मंथ.
त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे कम्युनिकेशन स्पेशालिस्ट. यामध्ये कम्युनिकेशन स्पेशालिस्टला पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन मास कम्युनिकेशन, डिजिटल मीडिया, PR यापैकी काहीही एज्युकेशन असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकताय. याला 50,000 पर मंथ असं पे स्केल असणार आहे. पेमेंट खूप जबरदस्त यांनी दिलेला आहे प्रत्येक पोस्ट साठी फ्रेंड. तर तुम्ही जर हे एज्युकेशन कॅरी करता तर तुम्ही 4/10/2024 पर्यंत हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने त्यांनी जी गुगलची लिंक दिलेली आहे त्यावर तो सबमिट करा. आणि तसंच फिजिकली हा फॉर्म तिथे पोहोचायला पाहिजे त्यांनी दिलेल्या ऍड्रेसवर, मेडिकल ऑफिसर हेल्थ NMC नागपूरकडे. त्यासाठी त्यांनी हा फॉर्मॅट दिलेला आहे. हा फॉर्मॅट व्यवस्थित वाचून हा फिलअप करा आणि याचबरोबर तुमचे डॉक्युमेंट याला लावायचे आणि हा फॉर्म फिजिकली तिथे तुम्हाला नेऊन द्यायचा आहे विथ तुमची इथे सिग्नेचर असणार आहे आणि वर फोटो सुद्धा तुमचा इथे तुम्ही पेस्ट करणार आहात. तर हा फॉर्म परत एकदा हे जे ऍप्लिकेशन आहे हे परत एकदा व्यवस्थित वाचून घ्या, ऍडव्हर्टाइजमेंट व्यवस्थित वाचून घ्या आणि ही जी त्यांनी लिंक दिलेली आहे या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म गुगल फॉर्मच्या माध्यमातून भरू शकतात. त्याचबरोबर फिजिकली हा फॉर्म त्यांनी दिलेला जे ऍड्रेस आहे तो तुम्हाला दाखवते मी. हा ऍड्रेस आहे हेल्थ डिपार्टमेंट, 5th फ्लोर, नागपूर, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, सिव्हिल लाईन, नागपूर 440001. यावर तुम्हाला बाय पोस्ट किंवा बाय हँड तुम्ही हे ऍप्लिकेशन नेऊन देऊ शकता. त्याला नेसेसरी सगळे डॉक्युमेंट अटॅच करा. पेमेंट खूप जबरदस्त आहे फ्रेंड. तर अप्लाय करायला हरकत नाही. जरी कॉन्ट्रॅक्च्युअल बेसचा आहे तरी तुम्ही अप्लाय करू शकता. फ्रेंड, थँक्यू फॉर वॉचिंग टिल द एंड. असेच आपल्या चॅनलला लाईक करा, या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांना, जवळच्या फ्रेंड्सला ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा.